श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराने. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदा 26 मार्च 2026 ला आहे प्रभू श्रीरामांचा जन्म. आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आता रामनवमी कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती तर आपण बघणार आहोत, पण त्याच्या आधी ही जी नवमी तिथी आहे ना, तर ती कधी आहे ते बघूया. तर 26 तारखेला अष्टमी तिथी संपून नवमी तिथी लागते. खरं तर अष्टमी तिथी ही सकाळी संपते, त्यानंतर नवमी तिथी सुरू होते. 26 मार्च 2026 वार गुरुवार. तर रामनवमीचा जो मुख्य काळ आहे ना, तर 11:13 ते 1:41 असणार आहे. 26 मार्चला 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते. 27 तारखेला सकाळी 10:06 नवमी तिथी संपते. प्रभू श्रीरामांचा जन्म हा 12:39 झालेला आहे. तर मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते. म्हणून आपल्याला तिथीनुसार आणि तारखेनुसार सुद्धा आपल्याला 26 तारखेलाच रामनवमी साजरी करायची आहे. प्रभू श्रीरामाबद्दल बोलणारी मी इतकी मोठी नाही आहे, पण हो, माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये थोडंफार त्यांच्याबद्दल वर्णन करून सांगणार आहे. सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमी आपण साजरी करत असतो. संपूर्ण राष्ट्रामध्ये रामनवमी अतिशय धूमधडाक्यात साजरी केली जाते. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. काही घरात रामांचा पाळणा असतो, तो 12:39 हलवला जातो. तर त्यांच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगते. प्रभू श्रीरामांचा जन्म संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरी केला जातो. प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे. ते कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादात राहून एक उत्तम पुरुष कसा बनवू शकतो, एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेले आहे. मानव उच्च ध्येय, आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो, हे प्रभू श्रीरामाने स्वतः आपल्या विचारातून, विकासातून आणि व्यवहारातून आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाही. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व नाही, तर एक वचनी, एक वाणी, एक पत्नी आणि तसेच एक निश्चय आणि एक त्यागी सुद्धा होते. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून, पिता दशरथाच्या आज्ञेवरून त्यांनी 14 वर्ष वनवास भोगावा लागला. वडिलांचा शब्द पाळला, त्यांना राज्य भेटले होते, तरी सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती. वनवासात प्रभू श्रीरामांसोबत त्यांच्याबरोबर हनुमंत, बाली, सुग्रीव, जागुवंत, जटायू, बिभीषण यांना सुद्धा प्रभू श्रीरामांची खूप मोठी कृपादृष्टी प्राप्त झालेली आहे. शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, युलिशा खारीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवणारे, अहिल्यांचा उद्धार करणारे प्रभू श्रीराम खरं तर पृथ्वी तलावावर एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्याबरोबर परब्रह्मांचा एक अवतार सुद्धा होते. तसेच या प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरी करावा, 12:39 आपल्याला जन्मोत्सव साजरी करायचा असतो. तुम्ही जर अगदी पहाटे जरी भगवान श्रीरामांची पूजा जरी केली, आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते. तुमच्या घरात प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल तरी चालेल, विठ्ठलांची मूर्ती असेल, अवघ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जरी असेल तरी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. कारण महाराज म्हणायचे, मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, सगळ्या नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात. त्याच पद्धतीने कुठल्याही देवांची उपासना केली तरी ते महाराजांपर्यंत जातात. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून महिलांनी आपल्याला रामांचं स्वागत करायचं असतं. अर्थात आपल्या घरात यावे, विराजमान व्हावं म्हणून थोडीशी तयारी करायची असते. तयारी म्हणजेच काय, तर सकाळी लवकर उठून आपल्याला आपला उंबरा स्वच्छ करायचा आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं. अगदी पहाटे जरी 6ला जरी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल, किंवा सकाळी तुम्ही 11 वाजता जरी अभिषेक केला, म्हणजे 12 ते 39 पर्यंत, म्हणजे 1 वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे. काय करायचं आहे, देवाच्या शेजारी एक चौरंग ठेवायचा आहे किंवा पाट ठेवायचा आहे. लाल वस्त्र अंथरायचं आहे. बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे. बाळकृष्णांना आव्हान करावं, मी तुमची सेवा करत आहे. बाळकृष्णांची मूर्ती एका तामणामध्ये घ्यावी. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. 16 वेळा पुरुष सूक्त आवर्जून म्हणावं. तुम्हाला 16 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 1 वेळा म्हटलं तरी चालेल, पण 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला पाण्याचा अभिषेक बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवून द्यावी. तांदळाची रास काढावी. त्या राशीवर बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी. हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळायची आहे. प्रत्येक वेळेस प्रभू श्रीरामांना प्रार्थना करावी,
धूप ओवळत आहे, मी तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करत आहे. माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा आहे तुमच्या चरणांशी मी अर्पण करत आहे. हे सगळं तुम्ही म्हणायचं आहे. जे काही घरात नैवेद्य असेल, प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता. काही पण नैवेद्य तुम्ही, गोडाधडाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करावा. काही घरात पाळणा हलवला जातो, तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता. तर तुमच्याकडे बघा बाळकृष्णांचा पाळणा असेल तरीसुद्धा एक पाळणा छानपैकी तयार करायचा आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा करावी. पूजा करून झाल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करावे. धूप, दीप, फूल, अक्षदा, हळदी कुंकू अर्पण केल्यावर तुम्हाला सगळं अर्पण करावं. ते 12:39 पाळण्यात टाकावं. ज्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो त्याच पद्धतीने 12:39 पाळणा हलवायचा आहे. प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर ती बोलावी, नाही तर यूट्यूबला लावून द्यावं. ज्यांना पुरुषोत्तम वाचणं शक्य होत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं. फक्त पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता. या पद्धतीने त्या पाण्याचं काय करायचं तर स्वतः ते तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता. नाहीतर बघा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला पाणी टाकू शकता. आता सेवा काय? आता तर बघा ही आपली पूजा होती. भूत प्रेत पिशाच बाधा, मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, रडतात, रात्रीचं दचकतात. तुमच्या कमेंट्स येतात की रामरक्षा सगळ्यात प्रभावी सेवा. आता ही रामरक्षा कशी पठण करायची आहे तर 1 ते 9 ओळीपर्यंत रामरक्षा आहे. नंतरची फलश्रुती आहे. कमीत कमी 11 वेळा रामरक्षा पठण करायचा प्रयत्न करा. रामरक्षा श्रवण करू शकता, पठण करू शकता. एखाद्याचा लहान मुलगा आहे, प्रचंड हट्टीपणा आहे, मुलगा त्रास देतो, खूप रडतो, त्रास देतो, अशा वेळी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून रोज रामरक्षा म्हणावी. बघा काय फरक पडतो. ज्यांना रामनवमीला आपल्या मुलांच्या आपले मधले 3 बोटं घ्यायचे आहेत, त्यांच्या कपाळी ठेवायचे आहेत मधोमध आणि रामरक्षा पठण करायचे आहे. किंवा मोठा मुलगा असतील तर आपल्या शेजारी बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पठण करायचे आहे. बघा काय अनुभव येतो. तत् म्हणत असते की घरात रामरक्षा पठण करणं खूप महत्त्वाचं आहे. ही रामरक्षा काय आहे? जे लोक रामरक्षा पठण करतात त्यांना त्याचा अनुभव आला असेल. रामरक्षा काय आहे तर 1 ते 9 ओळीपर्यंत फक्त रामरक्षा आहे. नंतर फलश्रुती आहे. त्या फलश्रुतीमध्येच प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो. माझे डोळे चांगले ठेव, माझं नाक चांगलं ठेव, माझे डोकं चांगलं ठेव, माझे कान चांगले ठेव, माझे हात चांगले ठेव, पाय चांगले ठेव, माझे गुडघे चांगले ठेव, मान, पाठ या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेव, सुदृढ ठेव. म्हणून बघा प्रभू श्रीरामांना आपले शरीरातील प्रत्येक अवयव सुदृढ राहून दे म्हणून आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो. तू माझे अवयव सुदृढ ठेव, चांगले ठेव. रामरक्षा पठण करणं आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पठण करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे. जरी तुम्ही गर्भवती असाल, कितवाही महिना असेल तरीसुद्धा गर्भाशयावर हात ठेवून रामरक्षा पठण करायचं आहे. सेवा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा तुम्ही करू शकता. बघा खूप छान अनुभव येईल. तर रामनवमीला तरी आपल्याला नक्कीच 11 वेळा रामरक्षा पठण करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्रीरामांना काय आवडतं? प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा आवडते. हो, तुम्ही एकदा रामरक्षा पठण केल्यावर आपल्याला मारुती स्तोत्र म्हणावं लागतं. कारण का प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा अतिशय प्रिय आहे आणि मारुतीरायांना सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून एकदा रामरक्षा पठण करून झाल्यावर मारुती स्तोत्रम एकदा तरी पठण करा. भले तुम्ही 11 वेळा रामरक्षा पठण करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला 1 वेळा मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. या पद्धतीने रामनवमी साजरी करावी. प्रत्येक गावात रामाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही आवर्जून दर्शन घ्यावं. दिवसभर काय करू शकता तर मग आता चैत्र नवरात्र आहे किंवा राम नवरात्र आहे म्हणून नाही, पण अखंड रामरक्षा घरात तुम्ही चालू ठेवू शकता आणि तुम्ही श्रवण करू शकता, पठण करू शकता. तर या पद्धतीने तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.